स्वच्छ सर्वेक्षण 2026च्या अनुषंगाने त्र्यंबक नगर परिषद त्र्यंबकेश्वर यांच्या वतीने शहर स्वच्छता, पर्यावरण संरक्षण तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वपूर्ण पावले उचलण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून एकल वापराच्या प्लास्टिकवर बंदीबाबत जाहीर सूचना तसेच शहरातील विविध आपत्कालीन सेवांचे अधिकृत संपर्क क्रमांक प्रसिद्ध करण्यात आले. केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालयाच्या अधिसूचनेनुसार 1 जुलै 2022 पासून एकल वापराच्या प्लास्टिक वस्तूंचे उत्पादन, आयात, साठवणूक, वितरण, विक्री व वापरावर संपूर्ण बंदी लागू आहे. या बंदीत प्लास्टिकच्या काड्या, चमचे, काटे, प्लेट, कप, ग्लास, थर्माकोल पासून बनवलेल्या वस्तू, 100 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीचे प्लास्टिक, बॅनर, मिठाईचे बॉक्स, आमंत्रण पत्रिका, सिगारेट पॅकेजिंगवरील प्लास्टिक फिल्म तसेच प्लास्टिक कॅरीबॅग यांचा समावेश आहे. त्र्यंबक नगर परिषदेतर्फे सर्व उत्पादक, विक्रेते, दुकानदार, व्यापारी, ई कॉमर्स कंपन्या, हॉटेल, मॉल, बाजारपेठा, शाळा, महाविद्यालय, कार्यालय तसेच सर्वसामान्य नागरिकांना या नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन करण्यात आले. नियम भंग करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार असून पहिल्या वेळी 5,000, दुसऱ्या वेळी 10,000 आणि तिसऱ्या वेळी 25,000 दंड तसेच 3 महिन्यांपर्यंत कारावासाची तरतूद करण्यात आली आहे. दरम्यान शहरातील नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने विविध आपत्कालीन परिस्थितीत त्वरित मदत मिळावी यासाठी आपत्कालीन संपर्क क्रमांकाची अधिकृत यादीही जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये त्र्यंबकेश्वर पोलीस स्टेशन, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी, ग्रामीण रुग्णालय, त्र्यंबक नगर परिषद, वन परिक्षेत्र अधिकारी कार्यालय तसेच एसटी महामंडळ, जळदार फाटा त्र्यंबकेश्वर यांचे लँडलाईन, मोबाईल व टोल फ्री क्रमांकाचा समावेश आहे. यामुळे आग, अपघात, वीज पुरवठा खंडित होणे, आरोग्यविषयक आपत्ती, वन्यजीवांशी संबंधित समस्या किंवा अन्य तातडीची प्रसंगी नागरिकांना तत्काळ संबंधित यंत्रणेशी संपर्क साधणे अनेक सुलभ होणार आहे. मुख्याधिकारी श्री राहुल पाटील व नगराध्यक्ष त्रिवेणी तुंगार यांनी सर्व नागरिक, व्यापारी, अधिकारी व कर्मचारी वर्गाला या दोन्ही सूचनांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले. स्वच्छ, सुंदर व पर्यावरणपूरक त्र्यंबकेश्वर घडविण्यासाठी नागरिकांनी प्लास्टिक मुक्त शहर मोहिमेत सक्रिय सहभाग घ्यावा तसेच आपत्कालीन परिस्थितीत जाहीर केलेल्या संपर्क क्रमांकाचा योग्य व जबाबदारीने वापर करावा असे आवाहन नगर परिषदेतर्फे करण्यात आले. नमस्कार. दिनांक 13 जानेवारी ते दिनांक 15 जानेवारी या कालावधीत त्र्यंबकेश्वर शहरामध्ये संत निवृत्तीनाथ महाराज यात्रा ही साजरी करण्यात येणार आहे. त्यासाठी मी सर्वांना त्याच्या शुभेच्छा देतो. या यात्रेसाठी आपल्या त्र्यंबक शहरामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून 12 मानाच्या दिंड्या आणि जवळपास 750 दिंड्या या येणार आहेत आणि मागच्या वर्षाच्या रेकॉर्ड प्रमाणे जवळपास 4 ते 6 लाख भाविक येथे दर्शनासाठी येणार आहेत आणि यात्रेचा आनंद घेणार आहेत. तर त्यासाठी त्र्यंबक नगर परिषदेमार्फत जे आपले 25 लोकेशन आहेत जिथे दिंड्या थांबणार आहेत तर त्या ठिकाणी 1600 टॉयलेटची व्यवस्था आपण केलेली आहे. तिथे लाईटची देखील व्यवस्था केलेली आहे आणि संपूर्ण शहरामध्ये आपण जवळपास 55 CCTV बसवलेले आहेत आणि 52 ठिकाणी अनाउन्सिंगची व्यवस्था केलेली आहे. आणि त्याचा जो वॉर रूम आहे जिथे आपल्याला CCTV मॉनिटर करता येतील आणि अनाउन्सिंग द्वारे आपल्याला नागरिकांना सूचना देण्यात येतील. तर तो वॉर रूम आपण आपल्या त्र्यंबक नगर परिषदेच्या सभागृहात तो वॉर रूम केलेला आहे. तसेच 135 आपण वाढीव लाईट्स आपण या ठिकाणी लावलेले आहेत आणि मागच्या वर्षी पिण्याचे जे टँकर होते पाणी पिण्याचे ते आपण 3 लावलेले होते. तर आता संस्थांच्या मागणीनुसार आपण 6 टँकर आपण लावलेले आहेत आणि मंदिर परिसरात आपण काही ठिकाणी आवश्यक जिथे आहे तिथे बॅरिकेटिंग केलेली आहे आणि संत निवृत्तीनाथ महाराज मंदिर येथे दर्शन बारीची व्यवस्था असेल, लाइटिंगची व्यवस्था असेल, सभा मंडपाची व्यवस्था असेल ती नगर परिषद मार्फत करण्यात आलेली आहे. तसेच तिथे लाईट्स जर गेली तर तिथे असुविधा होऊ नये यासाठी आपण तिथे जनरेटरची देखील व्यवस्था केलेली आहे. आणि यासाठी आम्हाला आमचे नवनियुक्त नगराध्यक्ष आदरणीय तुंगार मॅडम तसेच सर्व नवनियुक्त सन्मान्य नगरसेवक यांचं देखील मोठ्या प्रमाणात आम्हाला सहकार्य आहे. आणि तसेच यासाठी स्वतः आपले उपविभागीय अधिकारी माननीय पवन दत्ता साहेब आणि तहसीलदार माननीय गणेश जाधव साहेब यांचं देखील याच्यावर लक्ष आहे. त्यांच्याकडून देखील आम्हाला सहकार्य मिळत आहे. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.